माझिया प्रियाला प्रीत कळेना। तुला मी या आधी पण सांगितले की तुझ्या सगळ्या गर्लफ्रेंड्स एका बाजूला आणि शमिका एका बाजूला। ती वेगळी आहे सगळ्यांपेक्षा, सेन्सिटिव्ह आहे। विश्वासघात आणि प्रेमाच्या बाबतीत झालेली फसवणूक यासाठी माफी नाहीये तिच्याकडे। जय, आता काही उपयोग नाही। शमिका तुझी कधीच नाही होऊ शकत। तू लवकरात लवकर इकडे निघून ये शमिका। माझ्या घरी आली पाहिजेस। का भीती वाटते मी सोडून पळून जाईन याची? आपण कसे एकत्र आलोय हे तुलाही माहिती आणि मलाही माहिती। एका क्षणी तर तू स्वतःपासून आणि माझ्यापासूनही पळून चालली होतीस। आज तू माझी आहेस शमिका। मला तुझ्या जाण्याची कधीच भीती वाटली नाही आणि तू सोडून जाणार नाहीस मला हेही माहिती आहे। मी खरं सांगतो, मी खूप मेहनत करीन। माझ्याकडे जे बी काम येईल ना ते खूप इमानाने करीन, पण आता मी माझ्या लकवर नाही डिपेंड राहणार। सगळं ठीक होईल विपुल, मला माहितीये काय करायचंय ते। पण मी जे काय ठरवलंय ते आता कोणालाच सांगू शकत नाही। आजी, या घरावर माझा जितका हक्क आहे तितकाच माधुरी आणि मेघनाचाही आहे। हो, पण माहेरपणा पुरताच। सगळा बाड बिस्तारा आणि नवऱ्याला घेऊन इथे राहायला येणं हा हक्क मी मानत नाही। अगं पण आजी, ती काय कायमची आली आहे का? त्यांचं सगळं स्थिर स्थावर झाल्यावर जाणारच आहे ना परत। तू तुझं स्थिर स्थावर होण्याचं बघ। तिच्या संसाराची काळजी तू किती दिवस करणार आहेस? आता तुला तुझ्या संसाराचा विचार करायला नको का बाळा? शेवटी काय ना माई, तुम्हाला काय हवंय हे तुम्हाला माहिती असावं लागतं आणि मला ते माहितीये आणि सुदैवाने ते मला मिळालं पण। अगदी चारी ठाव स्वयंपाक येत असला पाहिजे तिला आणि घरातली सगळी कामं जरी अंगावर पडली तरी तिने कुरकुर करता कामा नाहीये। मी करेन, अभिजित साठी करेन। अभिजित साठी इतकं? तू ओळखतेस त्याला। इनफॅक्ट तो किती चांगला आहे ना हे सगळ्यांनाच माहितीये। तो कोण आहे माहितीये? अभिजित, आपला अभिजित, माझा अभिजित। शमी, ए शमी उठ ना ग, ए उठ ना, मी काय बोलते ऐकलंस का तू? बोल ना। काही नाही, झोप तू। एक लक्षात ठेव जय, हे जे काही तुझे प्लॅन्स आहेत ना, गुड बॅड व्हॉटएव्हर, त्यात शमिकाला काही होता कामा नाही। तिला कुठली दुखापत झाली तर ते मला जास्त महाग पडेल। सो डोंट वरी माय स्वीट मॉम इन लॉ। तुझ्या शमिकाला ओरखडा पण येणार नाही। 5 दिवस ना, 5 दिवसानंतर माझं आणि शमिकाचं लग्न झालं असेल। आय लव्ह दिस कॉन्फिडन्स। मला ना जे खरंच खूप उत्सुकता आहे की तू एक्झॅक्टली काय करणार आहेस। गुड गुड, नाउ वेट अँड वॉच। आय विल। सँडी आंटी, आता खरंच वेट अँड वॉच। नाही ते शमिकाचा ऍटिट्यूड धुळीत मिळवला ना, नावाचा जय प्रभू नाही। फक्त त्या पत्रात काय होतं एवढं कळलं असतं तर। एनिवेज, आता जे पत्ते हातात आहेत मी त्याच्यावरही गेम जिंकू शकतो।